आता इतरही शहरांच्या टॉप 9 बातम्या बघूयात. जळगावातील सराफ बाजारामध्ये चांदीचे दर 1800 रुपयांनी तर सोन्याचे भाव हे 300 रुपयांनी घटले. सोनं 78,500 रुपये तर चांदी 89,500 रुपये किलोवर. नागपूर जिल्ह्याला लक्ष्मी पावली तर जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढला. जन्मदर 1000 मुलांमागे 947 इतका. इचलकरंजीतील शहापूर चौक ते जय सांगली नाका रस्त्याची दुरावस्था तर रस्त्याचं काम करण्याची नागरिकांची मागणी. भाजपच्या विजय जावीर यांच्याकडून महापालिका उपायुक्तांना मागणीचं निवेदन. जालन्यामध्ये कामगारांनीच फोडलं दुकान. आरोपींकडून 12,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 3 जणांना घेतलं ताब्यात. 1 जण मात्र फरार. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आमदार अतुल भोसलेंनी घेतली मंत्री जयकुमार गोरेंची भेट तर कराड तालुका पंचायत समितीच्या प्रस्तावित नव्या इमारतींसंदर्भात दोघांमध्ये चर्चा. इमारतीसाठी 35 कोटींच्या निधीची मागणी. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांनी नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी तर नागरिकांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या दिल्या शुभेच्छा. नाशिकच्या इगतपुरीतील बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाचं हिरामण खोसकरांच्या हस्ते भूमिपूजन. बस स्थानकाचं आता रूप बदलणार. नांदेडच्या रस्त्यांवरील फुटपाथवर वाहनांची पार्किंग. वाहतूक शाखेचं दुर्लक्ष. बेकायदा वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. बेकायदा पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्याचीही मागणी.